नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 तांत्रिक अति संभाव्य प्रश्न उत्तरे आपण बघत आहोत। याआधी आपण काही सराव प्रश्नसंच घेतलेले आहेत, ते जर बघितले नसेल तर बघून घ्या, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिका भरती या नावाने प्लेलिस्टसुद्धा बनवली आहे, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मिळून जाईल। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यासाठी घेऊन येत राहू। तर चला बघा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, सॅनिटरी लँडफिल म्हणजे काय? सॅनिटरी लँडफिल म्हणजे काय? ऑप्शन दिलेले आहे, घरातील कचरा जाळणे, बी कचऱ्याचे समुद्रात टाकणे, सी कचऱ्याचे विघटन करणारे जैविक खत बनविणे आणि डी आहे कचऱ्याला जमिनीत योग्य पद्धतीने गाडणे। तर सॅनिटरी लँडफिल म्हणजे काय होईल? तर सॅनिटरी लँडफिल म्हणजे कचऱ्याला जमिनीत योग्य पद्धतीने गाडणे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, कचऱ्याला जमिनीत योग्य पद्धतीने गाडणे। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे, कचऱ्याच्या ज्वलन प्रक्रियेला काय म्हणतात? ऑप्शन दिलेले आहे, वर्मी कंपोस्टिंग, बी इन्सिनरेशन, सी रिसायकलिंग आणि डी आहे सेग्रेगेशन। तर कचऱ्याच्या ज्वलन प्रक्रियेला म्हणतात तर इन्सिनरेशन असं म्हणतात, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, इन्सिनरेशन। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे, हजारडोस वेस्ट म्हणजे योग्य उदाहरण काय? हजारडोस वेस्टचे योग्य उदाहरण काय? ऑप्शन दिलेले आहे, अन्नाचा उरलेला भाग, बी जुना पेपर, सी बॅटरी आणि डी भाज्यांचे साले। तर हजारडोस वेस्टचे योग्य उदाहरण आहे बॅटरी, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, बॅटरी। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, वर्मी कंपोस्टिंगमध्ये कोणते जीव वापरले जातात? वर्मी कंपोस्टिंगमध्ये कोणते जीव वापरले जातात? ऑप्शन दिलेले आहे, ए बुरशी, बी जंतू, सी गांडुळे, डी कीटक। तर बघा, वर्मी कंपोस्टिंगमध्ये गांडुळे हे जीव वापरले जातात, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, गांडुळे। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे, कचरा व्यवस्थापन कायदा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल भारतात कोणत्या वर्षी लागू झाला? तर कोणता? तर कचरा व्यवस्थापन कायदा हा भारतामध्ये कोणत्या वर्षी लागू झाला? ऑप्शन दिलेले आहे, ए 2000, बी 2010, सी 2016 आणि डी आहे 2020। तर बघा, कचरा व्यवस्थापन कायदा हा 2016 मध्ये लागू झाला, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, 2016। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे, बायोमेडिकल वेस्टमध्ये काय समाविष्ट असते? बायोमेडिकल वेस्टमध्ये काय समाविष्ट असते? ऑप्शन दिले आहे, ए औद्योगिक कचरा, बी घरगुती अन्न, सी हॉस्पिटलमधील दूषित वस्तू, डी शेतातील खत। तर बायोमेडिकल वेस्टमध्ये हॉस्पिटलमधील दूषित वस्तू यांचा समावेश असतो, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, हॉस्पिटलमधील दूषित वस्तू। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 7 दिलेला आहे, प्लाझ्मा आर्क ग्लासिफिकेशन ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे? तर प्लाझ्मा आर्क ग्लासिफिकेशन ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे? ऑप्शन दिले आहे, जैविक विघटन, बी उष्णताजन्य विघटन, सी प्रकाश निर्मिती, डी थेट खत निर्मिती। तर प्लाझ्मा आर्क ग्लासिफिकेशन ही उष्णताजन्य विघटन प्रक्रिया आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, उष्णताजन्य विघटन। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे, एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी EPR म्हणजे काय? ऑप्शन दिलेले आहे, एक ग्राहकांनी कचरा व्यवस्थापित करणे, बी विक्रेत्यांनी कचरा साफ करणे, सी उत्पादकांनी उत्पादनानंतर कचऱ्याची जबाबदारी घेणे आणि डी आहे सरकारने सर्व कचरा व्यवस्थापन करणे। तर एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी EPR म्हणजे उत्पादकांनी उत्पादनानंतर कचऱ्याची जबाबदारी घेणे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, उत्पादकांनी उत्पादनानंतर कचऱ्याची जबाबदारी घेणे। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 9 आहे, ई वेस्ट इलेक्ट्रॉनिक वेस्टचा पुनर्वापर करणाऱ्या घटकाला काय म्हणतात? तर ई वेस्टचा पुनर्वापर करणाऱ्या घटकाला काय म्हणतात? तर ऑप्शन दिलेले आहे, ए रिसायकलर, बी वेंडर, सी रिटेलर आणि डी आहे असेंबलर। तर ई वेस्टचा पुनर्वापर करणाऱ्या घटकाला म्हणतात रिसायकलर, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, रिसायकलर। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 10 दिलेला आहे, म्युनिसिपल सॉलिड वेस्ट MSW म्हणजे काय? ऑप्शन दिलेले आहे, केवळ प्लास्टिक कचरा, बी हॉस्पिटलमधील कचरा, सी शहरी भागातील सर्व प्रकारच्या घरगुती व व्यावसायिक कचरा, डी केवळ जैविक कचरा।
तर म्युनिसिपल सॉलिड वेस्ट MSW म्हणजे शहरी भागातील सर्व प्रकारच्या घरगुती व व्यावसायिक कचरा. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, शहरी भागातील सर्व प्रकारचा घरगुती व व्यावसायिक कचरा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11 दिलेला आहे. कचऱ्याचे थर देऊन खत तयार करणे या प्रक्रियेस काय म्हणतात? ऑप्शन दिलेला आहे. ए श्रेडिंग, बी इन्सिनरेशन, सी कंपोस्टिंग, डी बायोगॅसिफिकेशन. तर कचऱ्याचे थर देऊन खत तयार करणे या प्रक्रियेस म्हणतात कंपोस्टिंग. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, कंपोस्टिंग. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12. कचऱ्यातील ओलावा मोजण्याचे एकक कोणते आहे? कचऱ्यातील ओलावा मोजण्याचे एकक कोणते आहे? ऑप्शन दिलेले ए पार्ट्स पर मिलियन, बी मॉइश्चर रेशो, सी किलोवॅट अवर आणि डी आहे पर्सेंटेज. तर कचऱ्यातील ओलावा मोजण्याचे एकक आहे पर्सेंटेज. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, पर्सेंटेज. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे. रेफ्यूज डेरिव्ड फ्यूल RDF म्हणजे काय? ऑप्शन दिलेले आहे. फेकलेली खाद्यपदार्थ, बी वायू स्वरूपातील इंधन, सी कचऱ्यापासून तयार इंधन, डी कोळशाचा पर्याय. तर रेफ्यूज डेरिव्ड फ्यूल म्हणजेच कचऱ्यापासून तयार इंधन. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, कचऱ्यापासून तयार इंधन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. काच कशा प्रकारात मोडते? ऑप्शन दिलेले आहे. जैविक कचरा, बी धोकादायक कचरा, सी पुनर्वापरयोग्य कचरा, डी सेंद्रिय कचरा. तर काच हा कोणत्या प्रकारात मोडतो? तर पुनर्वापरयोग्य कचरा या प्रकारात मोडतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, पुनर्वापरयोग्य कचरा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15. कचरा वर्गीकरणासाठी रंगीत डबे वापरण्याचा प्रमुख उद्देश कोणता आहे? ऑप्शन दिलेला आहे. ए डबे आकर्षक दिसावे, बी सफाई कामगारांची सोय, सी योग्य विल्हेवाट आणि डी खर्च कमी करणे. तर कचरा वर्गीकरणासाठी रंगीत डबे वापरण्याचा प्रमुख उद्देश आहे योग्य विल्हेवाट. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, योग्य विल्हेवाट. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16 दिलेला आहे. पायरोलिसिस प्रक्रिया कोणत्या प्रकारच्या कचऱ्यावर केली जाते? ऑप्शन दिलेले आहे. जैविक, बी प्लॅस्टिक व रबर, सी काच, डी धातू. तर पायरोलिसिस प्रक्रिया ही जी आहे ही प्लॅस्टिक व रबर या प्रकारच्या कचऱ्यावर केली जाते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, प्लॅस्टिक व रबर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17 आहे. बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल भारतात कोणत्या वर्षी लागू झाले? ऑप्शन दिलेले आहे. ए 1998, बी 2003, सी 2016 आणि डी आहे 2020. तर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल भारतामध्ये 2016 या वर्षी लागू झाले. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, 2016. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18 आहे. WTE वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचा मुख्य हेतू काय आहे? WTE म्हणजे वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पाचा मुख्य हेतू काय आहे? ऑप्शन दिलेले आहे. खत निर्मिती, बी सांडपाणी निर्मिती, सी उष्णता आणि वीज निर्माण करणे, डी रसायन निर्मिती. तर बघा वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे उष्णता आणि वीज निर्माण करणे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, उष्णता आणि वीज निर्माण करणे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19. कचऱ्याचा अभ्यास करणाऱ्या शाखेला काय म्हणतात? कचऱ्याचा अभ्यास करणाऱ्या शाखेला काय म्हणतात? ऑप्शन दिलेले आहे. ए इकोलॉजी, बी वेस्टिओलॉजी, सी कार्बोलॉजी, डी पोल्युशन सायन्स. तर बघा कचऱ्याचा अभ्यास करणाऱ्या शाखेला म्हणतात गार्बोलॉजी. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, गार्बोलॉजी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20. कचऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वोत्तम उपाय कोणता आहे? कचऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वोत्तम उपाय कोणता आहे? ऑप्शन दिलेले आहे. ए जास्तीत जास्त डंपिंग, बी जाळणे, सी पुनर्वापर, वर्गीकरण व कमी निर्माण करणे, डी आहे समुद्रात टाकणे. तर बघा कचऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे वस्तूचा पुनर्वापर करणे, वर्गीकरण व कमी निर्माण करणे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक सी, पुनर्वापर, वर्गीकरण व कमी निर्माण करणे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 20 प्रश्नांचा सराव केलेला आहे.
या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करणे खूप गरजेचे आहे आणि परीक्षेला आता खूप दिवस कमी राहिलेले आहे. जेवढा जास्त सराव करता येईल तेवढा जास्त सराव करून घ्यायचा आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ हे तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर विद्यार्थी मित्रांनो, तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.